हॅलो नमस्कार, मी अमृता. सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर प्रत्येकाच्या घरामध्ये देवघर हे असतं. जसं की मानवी शरीरामध्ये जसं हृदयाचं स्थान आहे, तसं प्रत्येकाच्या घरामध्ये हे देवघराचं स्थान आहे. देवघरापासून आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. प्रत्येक घरात थोड्याफार फरकाने का होईना कमीत कमी 4 तरी देव हे असलेच पाहिजेत. तर ते कुठले देव असले पाहिजेत, किंवा प्रत्येक घर जेव्हा विभक्त होतं, म्हणजे समजा एकाच कुटुंबातील समजा 3 मुलं असतील किंवा 2 मुलं असतील, ती नोकरीनिमित्त व्यवसायानिमित्त किंवा नोकरीनिमित्त दुसऱ्या शहरामध्ये शिफ्ट झाली, तर देव कुणाकडं गेले पाहिजेत, म्हणजे देवघर हे कुणाच्या घरी असलं पाहिजे. लहान मुलांनी देव घेतलं तर चालतं का? म्हणजे घरातला जो लहान मुलगा असतो, धाकटा मुलगा असतो, त्यानं देव घेतले तर चालतात का? घरातले जे मेन पारंपरिक जे देवांचे टाक वगैरे जे आहे, मूळ देवता जी आहे, ती घरातल्या कुठल्या व्यक्तीकडं राहिली पाहिजे, त्याचे कुळाचार कसे करायचे, तर असेच आपण सगळी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. विभक्त कुटुंब जर का असेल आणि त्यांना जर का नवीन देव हौसेने करायचे असतील, त्यांची श्रद्धा असेल आणि त्यांना देवाचं करायचं असेल, तर त्यांनी कधी करावं, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. तुमचे काही प्रश्न असतील, तुमच्या काही प्रतिक्रिया असतील, मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. तर चला तर सुरुवात करूया. तर पूर्वी कसं असायचं की एकत्र कुटुंब पद्धती असायची. अगदी जावा चुलत भाऊ वगैरे सगळे, आजी आजोबा, त्यांची मुलं, त्यांची नातवंड, हे सगळं एकाच घरामध्ये हे सगळे लोक राहत होते. अगदी एकेका घरामध्ये 30 ते 35 जण सदस्य हे घरामधले होते आणि त्यांचं सगळ्यांचं देवघर हे एकच असायचं आणि सगळे कुळाचार तिथले असायचे. ते सगळे त्याच घरामध्ये हे पाळले जात होते किंवा केले जात होते. पण काळाप्रमाणे काळ बदलला आणि नोकरीनिमित्त, शिक्षणानिमित्त हे जे मूळ घर आहे ते सोडून जे घरातली मुलं आहेत ते बाहेर पडू लागली घराच्या. अगदी शिफ्ट वगैरे झाली दुसऱ्या गावामध्ये, राज्यामध्ये. तर मग त्यांनी देव कसे ठेवले पाहिजेत किंवा त्यांच्याकडे देव असावेत का, तर ते सांगते. सगळ्यात आधी म्हणजे की आता काही एकत्रित कुटुंब पद्धती नाही आहे. हल्लीच्या जगामध्ये ही विभक्त कुटुंब पद्धती आहे. अगदी चुलत भाऊ हे एकत्र राहत नाही आहेत. आपलं नोकरी किंवा आपला उद्योगधंदा, आपला संसार, बायका पोरं इतकंच बघून प्रत्येकजण वेगळं राहत असतो, कमवतो आणि स्वतः खातो. तर मग देव हे कुणाकडं असावेत? जर का घरामध्ये मोठा मुलगा असेल तर मोठ्या मुलाकडेच हे घरातले देव हे परंपरेप्रमाणे येतात. ज्येष्ठ मुलगा असेल त्यानंच हे देवाचे कुळाचार पाळायचे असतात. अगदी गौरी गणपती, गौराया बसवतो आपण. गणपती 10 दिवस, 3 दिवस, 5 दिवस जे काही असेल ते बसवतो. त्यानंतर नवरात्र असतं, नवरात्रीमधले घट वगैरे बसवतो. तर हे सगळे जे कुळाचार आहेत ते मोठ्या मुलानं करावे, ज्येष्ठ पुत्रानं करावे, असं नियमात आहे, शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. मग लहानांनी काय करायचं? तर आता लहान जो भाऊ असतो किंवा मधला भाऊ असतो, तर ते नोकरीनिमित्त, व्यवसायानिमित्त अगदी वेगळ्या शहरामध्ये शिफ्ट झाले असले तरी त्यांनी आपण जे देव संपूर्णपणे तर ते घेऊन जाऊ शकत नाहीत, कारण ते मोठ्या भावाकडेच असतात. तर त्यांनी काय करायचे, जे आपले कुळदैवत असतं त्याची एखादी मूर्ती, म्हणजे जसं काही खंडोबा असेल किंवा ज्योतिबा असेल, तर त्याची एखादी मूर्ती तिथल्या देवस्थानावरून कधी दर्शनाला गेलं तर आणायची आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अन्नपूर्णा, कुळदैवत अन्नपूर्णा, गणपती बाप्पा आणि लग्नात मिळालेला बाळकृष्ण, हे 4 देव फक्त आपल्याला आपल्या घरामध्ये तुम्ही म्हणजे असावेतच. प्रत्येकाच्या घरामध्ये हे असावेतच. परत एकदा सांगते, आपली कुळदैवता गणपती बाप्पा, बाळकृष्ण आणि अन्नपूर्णा आणि गणपती बाप्पाला, तर गणपती बाप्पाची मूर्ती तर आपल्याला लग्नामध्येच नवरीला देतात, की जेणेकरून की अन्नपूर्णा जर का मुलीच्या हातात सासरी जाताना दिली तर तिचं घरसुद्धा अन्नधान्याने भरून व्हावं, अशी त्याच्या पाठीमागची म्हणजे हे असते, एक धारणा असते, म्हणून तिला अन्नपूर्णा ही देतात. तर मग ह्या 4 गोष्टी दुसऱ्या मुलांकडे असाव्यात. जर का त्यांचा इष्ट देव असेल किंवा त्यांचं आद्य दैवत असेल किंवा एखादा आवडता देव असेल, तर त्यांची सुद्धा ते मूर्ती आणू शकतात. आता बघा,
जसं की हे 4 देव तर झाले दुसऱ्या मुलांकडं, आणि त्यांना जर का ते स्वामी भक्त असतील आणि स्वामींची भक्ती करत असतील तर त्यांनी स्वामींची मूर्ती आणायची. पण टाक मात्र जे देवघरातले जे टाक आहे, तुम्हाला जे चांदीचे टाक दिसत आहेत पंचकोणी, तर ते टाक मात्र मोठ्या मुलाकडेच असावेत, मेन घरामध्येच असावेत. जेव्हा जरी कुटुंब विभक्त झालं आणि जेव्हा तुमच्या मोठ्या मुलाचं लग्न होतं, म्हणजे तुम्हाला जेव्हा सून येते, तेव्हा मोठ्या मुलाच्या लग्नामध्ये जेव्हा सवाष्णींचा कार्यक्रम असतो, म्हणजे सुहासिनी जेव घालतात, अगदी जातं वगैरे उसळ पुजलं जातं, तर त्या दिवशी तुम्ही घरामध्ये नवीन टाक करू शकता आणि तिथून तुमचं कुटुंब हे पूर्णतः विभक्त झालं असं शास्त्राप्रमाणे समजलं जातं. म्हणजेच तुमच्या मोठ्या मुलाच्या लग्नामध्ये तुम्ही टाक करू शकता, तोपर्यंत ते घरातल्या ज्येष्ठ पुत्राकडेच असले पाहिजेत. जेव्हा तुमच्या मोठ्या मुलाचं लग्न होतं तेव्हाच तुम्हाला देवघरातील मूळ टाक, कुळदैवताचे टाक करण्याचा अधिकार आहे. देवघरातील टाक किती असावेत, कसे असावेत, चांदीचेच असावेत का, किंवा देवघराच्या टाकांचं महत्त्व काय आहे, हे मी वेगवेगळ्या व्हिडिओमधनं माझ्या बरेच वेळा सांगितलेलं आहे. तरीसुद्धा सांगते, ज्या पद्धतीनं तुमचा घरातला कुळाचार असेल त्या पद्धतीनं तुमच्या घरातल्या कुळदैवताचे टाक हे आपल्याला बनवून घ्यायचेत. घरातली जाणकार व्यक्ती, म्हणजे जसं की आपली आजी, पणजी, आजोबा वगैरे मोठे चुलते, ज्यांनाही ज्ञान असेल की आपले जे घरातली जी जुनी लोक असतात त्यांना विचारून आपल्याला नेहमी कुळदैवताचे टाक करायचे. स्वतःच्या मनानं आपण कुळदैवताचे टाक करू शकत नाही, अन्यथा आपल्याला त्याचा त्रास होऊ शकतो. कारण आपलं कुळदैवता म्हणजे काय असतं, तर कुळदैवत म्हणजे आपल्या कुळाचं रक्षण करणारा देव असतो किंवा देवी असते, कुळदेवी असते, कुळदैवत असतं. तर ते तुमच्या घरातल्या एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीला विचारून त्यांच्याकडून सगळी संपूर्ण माहिती घेऊन आपल्याला ते टाक सोनाराकडून करून घ्यायचे. शक्यतो चांदीचे टाक असावेत, कारण चांदी या धातूचं टाकामध्ये अत्यंत महत्त्व आहे. तर जे टाक असतात ते आपल्याला मूळ घरामध्ये असावेत आणि ज्यानंतर तुमच्या मुलाचं लग्न होतं तिथं तेव्हा असावेत. तर समजा गणपतीची तुम्हाला आवड असेल, म्हणजे तुमच्या मुलाचं अजून लग्न झालेलं नाही आहे किंवा घरामध्ये अजून तुमच्या टाक नाही आहेत आणि तुम्हाला गणपती बसवण्याची खूप हौस आहे, तर गणपती हा हौसेने तुम्ही बसवू शकता. परंतु ज्या काही गौराया असतात त्या गौरायासुद्धा, म्हणजेच महालक्ष्मी, गौरी तुमच्या भागात काय म्हणतात ते, तर गौरायांना सुद्धा जेव्हा तुमच्या मोठ्या मुलाचं लग्न होतं तेव्हा घरामध्ये जेव्हा सून तुमच्या येते तेव्हा तुम्हाला गौराई घरामध्ये बसवण्याचा अधिकार आहे. अन्यथा अगदी विभक्त कुटुंब झालं म्हणजे प्रत्येकानं वेगवेगळ्या गौराई बसवायच्या, वेगवेगळे गणपती बसवायचे असं होत नाही. गणपती तुम्ही हौसेने श्रद्धेने बसवू शकता, गणपतीची सेवा करू शकता. जे काही तुमच्या घरामध्ये 5 दिवस, 3 दिवस, 10 दिवसाचा गणपती आहे, ज्या काही नियम आहेत तेच नियम आपल्याला पाळायचे. गणपती कोणीही बसवू शकतं, गणपतीला विशेष किंवा कडक असे नियम नाही आहेत. परंतु गौराया आणि घरामधले जे घटस्थापना असते ते नेहमी मूळ घरात असावी किंवा जेव्हा तुमच्या मोठ्या मुलाचं लग्न होतं तेव्हा तुम्हाला घट बसवता येणार आहे. तर अशा पद्धतीनं बघा, आपल्याला कधी देवघरामध्ये, म्हणजे कुठल्याही देवांच्या बाबतीत अगदी तुमच्या घरामध्ये कमी का देव असेनात, पण त्याचे व्यवस्थित सेवा ही झाली पाहिजे. चुकीचं काही करू नका. जिथं जाईल तिथं एक लोकांना सवय असते किंवा श्रद्धा असते, कुठल्याही नवीन देवस्थानामध्ये गेले की तिथली देवांची मूर्ती हे देवघरामध्ये करून आणायची आणि त्यामुळं काय होतं, देवघरामध्ये गर्दी होते. प्रत्येक देवाचा कुळाचार वेगळा असतो, प्रत्येक देवाची सेवा ही वेगळी असते. प्रत्येकाचं काहीतरी परंपरा देवाच्या असतात. पौर्णिमाला म्हणा किंवा एखाद्या विशिष्ट दिवशी, आता खंडोबाचं कसं आपण तळी वगैरे भरतो, ज्योतिबाचे आपल्याला घट बसतात, हे प्रत्येक देवाचे कुळाचार वेगवेगळे असतात. त्यामुळं आपल्याला जे देव आपल्या घरामध्ये पूर्वापार आहे तेच देव आपण स्थापन करायचे, त्याचीच पूजा, त्याची सेवा तुम्ही अगदी साध्या पद्धतीने केली तरी चालते. भरपूर देव घरामध्ये आणून, वेगवेगळे न माहीत असणारे देव घरामध्ये आणून देवांची पूजा करायची नाही आहे, हे नियम आहेत. त्यानंतर ह्यापुढं आपल्या चॅनलवर अजून एक व्हिडिओ लवकरच पोस्ट करेन की रस्त्यात सापडलेले किंवा बाहेरच्या जागेत सापडलेले, मंदिरात सापडलेले, एखाद्या झाडाखाली सापडलेले देव आपण घरात आणायचे का, ह्यावर एक सेपरेट डिटेल व्हिडिओ करेन, तो तुम्ही नक्की बघा. आजचा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर करायला विसरू नका. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत. तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.